बोल बोल करता आज 6 दिवस झाले गणपती बाप्पा घरात येऊन, की कसे दिवस निघून गेले कळलंसुद्धा नाही. आज गणपती बाप्पांना काय प्रसाद बनवला आहे मी पहा चला मैत्रिणींनो. तर मी ना आज 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. सेम प्रमाण घेतलेलं आहे. थोडे काजू घेतलेले आहे कटिंग करून, मनुके घेतलेले आहे, थोडे पिस्ता घेतलेला आहे कटिंग करून थोडासा, आणि बदामसुद्धा घेतलेलं आहे कटिंग करून. आणि हे आता आहे ना इथे एक कढई गरम करायला ठेवली, त्यात 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. आणि हे ड्रायफ्रूट आहे ना ते आपण त्याच्यावर परतून घेणार आहोत. असे छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल ना तर चॅनलला नक्की फॉलो करा. हे पहा सगळे ड्रायफ्रूट थोडेसे असे परतून घ्यायचे. आणि जे तूप खाली राहणार आहे ना त्या तुपामध्ये ना आपण रवा परतून घ्यायचा आहे. हे पहा रवासुद्धा छानपैकी असे गुलाबीसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता परत आहे ना 2 ते 3 चमचे तूप ॲड करायचं आहे आणि बेसन पीठसुद्धा छान परतून घ्यायचं आहे सोनेरी कलर येईपर्यंत. आणि मग तो काढून थंड व्हायलासुद्धा ठेवायचा आहे. छानपैकी परतून झाला की थंड व्हायला ठेवायचं आणि रवासुद्धा थंड होऊन द्यायचा आहे. आणि मग रवा मिक्सरमध्ये आहे ना बारीक करून घ्यायचा आहे. हे ते पहा ह्या पद्धतीने ना बारीक करून घ्यायचं आहे. छानपैकी बारीकसुद्धा झालेलं आहे. आता हे रवा आहे ना आपण ॲड करणार आहोत बेसन पिठामध्ये, आणि ड्रायफ्रूटसुद्धा त्याच्यात ॲड करणार आहेत. आणि सर्व मस्तपैकी ना एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यात चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी गोड जास्त गोड या पद्धतीने पिठी साखर ॲड करायची आहे. तर मी इथे पोहेचा चमचा असतो ना ते 4 चमचा ॲड करत आहे. आणि छानपैकी मिक्स करून आहे ना थोडेसे लाडूसुद्धा बनवले आहे बरं का ह्याच बॅटरचे. कारण गणपती बाप्पा बोलत असेल काय रोज रोज मला मोदकच खायला घालते, म्हणून मग आज थोडे लाडूसुद्धा बनवले बरं का. हे पहा ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छान असे मोदक पात्रातून आपण हे बॅटर ॲड करून मोदकसुद्धा इथे तयार केलेले आहेत. बॅटर छान थंड झालेलं आहे, मस्त घट्ट होतं थंड झाल्यानंतर. मोदक पात्राला थोडंसं तूप पण लावायचं आहे जेणेकरून हे बॅटर त्याला चिटकून राहणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे. हे पहा किती सुंदर असे हे मोदक तयार झाले आणि चवीला तर खूप भन्नाट लागतात. आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि हो फॉलो करायला विसरू नका. आज तुमच्यामुळेच इथपर्यंत मी पोचलेला आहे. आज माझे 99 सबस्क्राईब झालेलं आहे.